कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यासह कोकणात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भात पीक पूर्णपणे जमीनदोस्त झालंय। विशेषतः शिहू आणि बेणसे विभागांमध्ये कापणीला आलेले पीक शेतात अक्षरशः चिखलात रुतले, कुजले आणि त्याला आता कोंब देखील फुटल्यात। यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेत। शेतातील सोन्यासारख्या पिकाची नासाडी पाहून शेतकरी हंबरडा फोडून रडतात। मात्र याहूनही वेदनादायी बाब म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर पाहणीसाठी अद्याप एकही प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार किंवा मंत्री फिरकलेला नाही। शिहू येथील शेतकरी विश्वनाथ गदमळे आणि शेकडो शेतकऱ्यांनी या निष्क्रिय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। एका बाजूला शेतकरी जगावे की मरावे या द्विधा मनस्थितीत आहेत, तर दुसरीकडे प्रशासन उदासीन दिसतंय। तातडीने नुकसानाची पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। मोड पुढे नाही, पूर्ण बाधच झालेलं भात आहे। या भाताचा काही उपयोग होणार नाही। हो ना? हां, अजिबात कुठं काय दिसत नाही बघा। ह्याच्यात पूर्ण कोंब आलेला आहे। या भाताला पूर्ण रुजलेला भात आहे। ही अवस्था बघा, सगळा रुजलेला भात शेतातून काढलेला हाणला आहे पावसातूनच। कोण बघायला आलं? कोण नाही बघायला आलं। काय शेतीची रुजलाय भात सगळा, एवढी मजूर करा घेऊन तिकडे एक फाट्यावर खोली भरलेली आहे। आता इथला टाकलाय भात, नंतर तिथं जातं। पाऊस पडतोय, रात्री किती रात्रभर करे, हा भात इथं लादीवर टाकला तो रुजला। त्याला मोड येत आहेत? मोड येतात। हे बघा बघा तुम्ही हातात दाणं घेऊन। सरकारकडे काय मागणी? काय मागणी आता अपेक्षा आपली हीच भरपाई।